आता तुम्ही माणसाला एवढ्या रात्रीचं कुठं चाललाय तर मित्र म्हणला होता आपल्याला पळायला जायचं 4 वाजता. मग काय गेलो घरी तिथं झोपलेला त्याला काढला रागेतनं बाहेर ओढून त्याला काहीच कळना. नंतर निघालो पळायला पण नंतर कळालं आम्हाला गाड्यांची चप्पल गाठ नाही झोपेच्या नादात. ते जाऊ दे म्हणलं आणि निघालं पुढं. आणि हे बघा आपल्या गावामध्ये प्रत्येक खांबावर एक एक लॅम्प लावलाय. आणि नंतर माझा मित्र काय म्हणतो बघा की काम आवडलं प्रत्येक डांबाला लॅम्प आहे. भावाला रात्रीचं काय दिसत नसल्यामुळं लयच आनंद झाला त्याला. नंतर काय मग माझा मित्र लागला की 100च्या स्पीडनं पळायला जसं काय कुत्रं मागे लागले. आणि हे बघा आपल्या गावाकडलं वातावरण सकाळ सकाळचं एकदम शांत आहे. आणि हे बघा हे आंब बघून माझ्या मित्रांच्या डोक्यात वेगळाच विचार आला. आणि ही काय विचार त्यांच्या डोक्यात जास्त वेळ टिकला नाही कारण आंब्याचा मालक तिथंच होता. आंब्याचा विचार डोक्यातनं काढून माझा मित्र लागला व्यायाम करायला. पण ही व्यायामाची पद्धत काय मला कळायला नाही. तुम्हीच सांगा आता कुठला व्यायाम आहे. नंतर भेटला आपल्याला हे मित्र पळू लय दमलेला गडी. मग काय घेतली की त्याची विशिटिंग सोडतो काय कोणाला. माझ्या मित्राला झाली ती बालवाडी पण वाचायचा प्रयत्न मात्र 12वी सारखा करत होता. आणि ह्या तर भावात आपल्या विषय हार्डच आहे. क्वार्टर टाकत होता. जाऊ दे म्हणलं आता काय बोलायचं भावाचा आपला शेवटी. आणि बघा आपला दादा बेलता आपल्यासोबत चालायला कसं आहे.